कोण कोण या पर्वतावर येत नाहीत। महादेव पार्वती एकांतामध्ये असताना गरुड सुद्धा इथं येऊ शकत नाही, सर्प सुद्धा इथं येऊ शकत नाही, मानव सुद्धा इथं येऊ शकत नाही, दानव सुद्धा इथं येऊ शकत नाही। का? देव आणि पार्वती एकांतामध्ये आहेत। सर्वांना हा पर्वत वर्ज्य केलेला आहे आणि तू सुद्धा हा पर्वत वर्ज्य कर असा विनंती नंदिकेश्वर रावणाला करू लागलेला आहे। नंदिकेश्वराचे वचन ऐकून दशग्रीव कोपायमान होते मस्तक डोलावून कानीची कुंडले झळकती, कानीची कुंडले झळकती। नंदिकेश्वरानं प्रामाणिकपणानं सांगितलं महाराज, प्रामाणिकपणानं सत्य सांगितलं आणि सत्य गोष्टी असत्य लोकाला पसंत पडत नाहीत महाराज। सत्य गोष्टी ऐकून असत्य लोकाला राग येतो कधी बी महाराज। धार्मिक माणसानं धर्मानं सांगितलं, अधर्मी लोकायला ते योग्य वाटत नाही, अधर्मी लोकायला राग येतो त्याचा। आणि रावणाकडे कार्य तेच होतं महाराज। सत्य जमलं का रावणाला नाही, सत्य सांगितलं होतं पण असत्य रावण असल्यामुळं त्या रावणाला सांगितल्यामुळं राग आला आणि राग आल्यानंतर कोप आल्यानंतर राग तो रावण त्या नंदिकेश्वराला काय म्हणतो नाथ मला सांगताय। क्रोधे थरथरा कापत नेत्र करून रक्त पुष्पकावरून बोलत कोण शंकर कैसा रे, कोण शंकर कैसा रे। बघा रावणाचा विचार, रावणाचा आचार, रावणाचा उच्चार। विचार कसा आहे, उच्चार कसा आहे आणि आचार कसा आहे। ऐकलं, ऐकून घेतलं महाराज, ऐकून घेतलं, विचार ऐकला कुणाचा? महादेवाच्या दूताचा विचार ऐकला महाराज, नंदिकेश्वराचा विचार ऐकला आणि उच्चार कसा करू लागला महाराज? नंदिकेश्वराचा विचार ऐकला, तो विचार योग्य वाटला का? अजिबात वाटला नाही महाराज। रावणाच्या तोंडामधून उच्चार कसं निघू लागला? अरे कोण तो शंकर? कुठला? इथं कस काय राहतो? आणि तू मला सांगायला लागला मी जाणार म्हणला, येणार। अशा प्रकारचे ज्याचा आचार आणि विचार शुद्ध नाही त्याला अशा प्रकारच्या रावणासारखा दर्जा भेटला जातो महाराज। म्हणून करता त्या ठिकाणी रावण म्हणलाय तो महादेव मला माहित नाही कोण महादेव आहे। अशा प्रकारे बोलल्यानंतर नंदिकेश्वर काय म्हणतो ऐका। कैसा शंकर कोण उमा शैलिका किरड तसे आधमा तयाचे भय दावी श्यामा इथे पर्वता पाटारी। कोण शंकर, कोण पार्वती आणि कुणाचे आधम? होय, आदम हा दर्जा म्हणजे सगळ्या खालच्यातला खालचा दर्जा महाराज आदम, बरोबर आहे ना? भिकाऱ्यातला भिकारी हे दर्जा कोणता आहे? आदम म्हणजे भिकाऱ्यातला भिकारी। आणि एवढा मोठा पर्वत आहे, या पर्वतावर हे दोघं आदम कसे काय राहतात? कोणता शंकर, कोणती पार्वती आणि ते आदम भिकाऱ्यातले भिकारी या पर्वतावर त्यांची राहण्याची लायकी तरी आहे का? आणि तू मला सांगू लागला त्यांच्यासारखा तुम्ही मूर्ख। कोण म्हणतो? रावण। क्रोधाचे शब्द आहेत महाराज, तू सुद्धा त्यांच्यासारखाच आहे आणि तू मला अडवू शकतो, मी जाणार। अशा प्रकारे रावण त्या ठिकाणी गरजून बोलू लागलेला आहे। दुरोक्ती रावणाचे वचन तेने नंदिकेश्वरे ऐकून दिव्य सुळ करी घेऊन क्रोधे नयन वटारी। वाईट शब्द रावणाचे नंदिकेश्वरांना ऐकले महाराज। तळपायच्या मस्तकाला गेली नंदिकेश्वराची, एक दिव्य प्रकारचा सूळ घेतला महाराज आणि दिव्य प्रकारचा सूळ हातामध्ये घेतलेला आहे। थर 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 तो नंदिकेश्वर कापूला लाल अशा प्रकारचे डोळे झालेले, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे आणि रावणाच्या दिशेने असणारा फेकून मारलेला आहे। आयसिया ते रजनीचर देपुनी मनती हे वानर आमासी भेडसावी ते थोर म्हणून हेळना मांडली, म्हणून हेळना मांडली। राक्षस आहेत महाराज, राक्षस। आणि राक्षस कुणाचीही निर्वचना करतात आणि कुणाला बी विनोदानं बोलतात महाराज। नंदिकेश्वर आहे तो नंदिकेश्वर आणि ते राक्षस काय म्हणतात? हे माकड। बघा नंदिकेश्वराला ते राक्षस माकड म्हणू लागले आणि माकडासारखे हे आम्हाला बोलू लागले, माकडासारखे माकड चेष्टा आमची करू लागलेला आहे।
नंदिकेश्वर काय माकडासारखा बोलत होता का? दिसत होता का? नव्हता दिसत. माकडासारखा दिसतही नव्हता, माकडासारखा बोलतही नव्हता. पण वाईट लोक दुषेन खेळायला परीत असतात महाराज. म्हणून करता ते नाव ठेवू लागले महाराज, हे माकडासारखं बोलायले, माकडासारखं दिसायला लागलेलं आहे. आणि असं नंदिकेश्वरानं ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस तो नंदिकेश्वर रावणाला आणि त्याच्या साथीदाराला काय म्हणतो ऐका. पहावो कैसे आश्चर्य वाटे आम्हासी भेडसावी ते मरकट. याचे मुखावलोकन पहाटे करिता प्राणी कष्टी होय. करिता प्राणी कष्टी होय. त्या ठिकाणी रावण आणि त्याचे साथीदार नंदिकेश्वराला वानर म्हणून त्याची निर्वचना करू लागले महाराज, विनोद करू लागले महाराज, त्याची मस्करी करू लागले. का म्हणले हे माकड, अरे माकडाचं तोंड घेऊन इथं आलंय आणि आम्हाला बोलू लागलेलं आहे. आणि सकाळी सकाळी म्हणत माकडाचं तोंड बघत नाही, सकाळी सकाळी वानराचं तोंड बघत नाही का? त्याचं तोंड काळा असतं, अपयश येते. बरोबर, विनोदानं बोलू लागले महाराज, मस्करीने बोलू लागलेले, त्याचा विनोद करू लागलेले. अरे सकाळी सकाळी त्या वानराचं तोंड बघितल्यानंतर दिवसभर अपयश येतं महाराज, यश येत नाहीये. आणि म्हणून करता हे असताना वानर तोंडाचं असताना हा बोलू लागलेला आहे आम्हाला. अशा प्रकारे त्याचा विनोद मच्छर करू लागलेले आहेत. ऐकुनी दशग्रीवाचे वचन क्रोधे नंदिकेश्वर आपण. बोलता झाला सावधान श्रवण कीजे सादरे. श्रवण कीजे सादरे. असं राजा रावणाचं बोलणं नंदिकेश्वरानं ऐकलं. त्यावेळेस नंदिकेश्वर रावणाला काय म्हणतो त्याविषयी असणारे आपल्याला नाथमहाराज सावधान करतात. सावधान श्रवण कीजे, सावधान चेन ऐका. वानर म्हणून निर्वचना नंदिकेश्वराची राजा रावणानं आणि त्याच्या प्रधानानं केलेली आहे. वानरामध्ये काय ताकद असते महाराज, वानरामध्ये काय शक्ती असते ती जाणून देण्यासाठी तो नंदिकेश्वर राजा रावणाला नंतर निर्वचून बोलू लागलेला आहे. काय बोलू लागलेला आहे ऐका. तू माझी हेळना करीसी नेनसी माझ्या प्रतापासी. मारिता तुझ या समयासी मद भक्तीसी उचित पै नाही. मद भक्तीसी उचित पै नाही. त्या ठिकाणी नंदिकेश्वर रावणाला म्हणू लागलेला आहे, अरे माझी हेळना करू लागलेला आहे, तू माझा अपमान करू लागलेला आहे, पण माझी ताकद तुला माहित नाही. माझ्यामध्ये ताकद किती आहे? अरे एका मिनिटामध्ये तुला मी मारू शकतो. मला किती? 1 मिनिटामध्ये तुला मी मारू शकतो, एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. पण ते मारण्याचा अधिकार मला नाही. आणि मी जर मारलं तर अधर्म घडेल, म्हणून करता मी तुला मारणार नाहीये. माझं सामर्थ्य तुला दाखवलं असतं, पण वेदानं शास्त्रानं सांगितलेले महाराज मारायचं नाही म्हणून. माझ्या हातून तुझं मरणच नाही. जर माझ्या हातून जर मरण तुला असतं, अरे एका मिनिटामध्ये तुला मारलं असतं, माझी ताकद तुला दाखवली असती. अशा प्रकारे त्या ठिकाणी नंदिकेश्वर रावणाला बोलू लागलेला आहे. तुझ्या वदा लागी दशनना मज सारखे मुख्य जाणा. बळे पालते करती त्रिभुवना सरी नसे. अरे रावणा इकडं बघ, इकडं ऐक, मी काय म्हणतो ती. अरे तुझ्यासारखे रावण एका क्षणामध्ये मारले असते. माझी ताकद सांगू का तुला? एका क्षणामध्ये 1 मिनिटामध्ये पृथ्वी पालती घालण्याची ताकद आहे होय. आणि या पृथ्वीवर तू एक किड्यासारखा आहे. त्याच्यासारखा आहे, या पृथ्वीवर एक किड्यासारखा आहे तू. जेवढा अशोक महाराज हातात मोबाईल आहे का, तेवढी ताकद आहे महाराज त्या कुणाची रावणाची. कुणाच्या समोर अशोक महाराजांनी जसा मोबाईल हातामध्ये धरलाय तसा हातामध्ये धरून रगडून मारण्याची ताकद त्या नंदिकेश्वरामध्ये आहे. पण तो अधिकार माझा नाही, माझ्या हातानं तुझं मरण नाही, म्हणून नंदिकेश्वर शांत बसलेले आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी निर्वचून नंदिकेश्वर रावणाला बोलू लागलेले आहेत. बळरूप पराक्रम जाण वानर होती अति दारुण. बस हे तुझ्या कुळा